क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस. माझ्या समाजाचा नुसता वापर केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर हा गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे, त्यामुळे तो सापडणार नाही. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे तो सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आतमध्ये टाकले असते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढ्या मोक्कासारख्या कलम आहेत तेवढ्या कलम त्याच्यावर टाकल्या पाहिजेत. तुम्हाला जर खरंच छत्रपतींचे प्रेम आहे ना, हिंदुत्वातले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहेत. त्यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठी केलेला आहे आणि त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केलेला आहे. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नकोही. आम्हाला छत्रपतींचं हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही. महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल असा हल्लाबोल त्यांनी यावेळेस केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज वादग्रस्त दुबईला फरार झाल्याची माहिती सकाळी समोर आलेली आहे. पोलिसांना 1 दिवस झाले पण प्रशांत कोरटकर सापडत नाही. सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना. बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते, नसले कशात. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मोकोकासारख्या जेवढ्या काल माहिती तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे. जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना, छत्रपतींचं प्रेम आहे ना तुम्हाला, आणि मग आज ह्या दुपारा हिंदूतले काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत, जिजाऊंचा करतायत, छत्रपती संभाजीराजेंचा करतायत. हे दिसत नाही तुम्हाला? हे दिसत नाही का? काय केलं यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी. फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या. माझ्या समाजाचं वाटोळ करून टाकलं यांनी. खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकलं आमचं भविष्य. आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसतं मारायला ठेवलं. काही असलं की मराठी सगळ्यात पुढं. कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची. यांना काय लागतं? यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा. मराठी भांडणे खेळतात, मलिदा आपण लाठी जायचं, सत्ता आपण भोगत जायची. इतक्या वाईट नियतीचे ते क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस. नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी. त्यामुळे आता आम्ही हुशार झालो. आम्ही बघू पंचच्या दिवशी काय करायचं ना, ते आम्ही आमचं बघू. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नकोही. आम्हाला छत्रपतीचे हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे. आता नुसते निषेध करून चालणार नाही. आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणाऱ्याला धडा शिकवावा लागणार. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जालना.